छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। मी शहाजीबुवा रामदासी, विश्व हिंदू परिषद धर्माचार्य सातारा प्रमुख। शासनाच्या माध्यमातून राजवाड्यावर, आपल्या साताऱ्याच्या राजवाड्यावर एक स्मारक उभारलं जात आहे आणि त्या स्मारकाला काही समाज घटकाकडून विरोध केला जातोय। इतिहास खोटा असं समजलं जातं, त्यांच्या माध्यमातून मानलं जातंय। तर इतिहास खरा आहे, शिवसमर्थांचा इतिहास खरा आहे आणि 350 वर्षापासून आपल्याकडे सगळे पुरावे आहेत। शिवसमर्थ योग या नावाचा ग्रंथ श्री सज्जनगडावरून काढण्यात आलेला आहे। त्या ग्रंथामध्ये जवळपास 50 पत्र आहेत आणि सर्व महाराष्ट्रातील इतिहासकारांचे लेख आहेत। त्यामुळे ज्यांना कोणाला शंका असेल की शिवसमर्थांच्या भेटीविषयी किंवा त्यांच्या संबंधाविषयी, त्यांनी तो ग्रंथ वाचावा। विनाकारण आक्षेप घेणं हे चांगल्या बुद्धीचं लक्षण नव्हे। त्याकरता व्यवस्थित अभ्यास करावा किंवा सगळ्या गोष्टीचा चिंतन करावं, त्यानंतरच विषय मांडावा। एखाद्या घटकाचा किंवा एखाद्या समाजाचा विनाकारण विरोध करायचा म्हणून चांगल्या गोष्टीला विरोध करणं हे चांगलं लक्षण नाही आहे। त्यामुळे हे विरोध हा योग्य नव्हे। शासनाच्या माध्यमातून होणारे हे स्मारक हे योग्यच आहे। समर्थांची आणि शिवसमर्थांची कर्मभूमी म्हणून सातारा पाहिलं जातं, जगभर प्रसिद्ध आहे, भारतामध्ये प्रसिद्ध आहे। त्यामुळे समाजांनी याच्याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे। समाजाला एक मोठा आदर्श या दोन महापुरुषाकडून, तुकोबाराया समर्थ आणि शिवाजी महाराजांकडून मिळालेला आहे। त्यामुळे या विरोध होतोय, याला आमचा पूर्ण निषेध आहे यांचा। मी ॲडव्होकेट सौरभ देशपांडे। आज ज्या विषयासंदर्भात इथं सातारामध्ये आंदोलन चाललेलं आहे आणि जो शिवसमर्थांचं शिल्प जे बसवलेलं आहे त्याला काही घटकांकडून विरोध चालला आहे आणि यांच्या भेटीचे कुठलेही पुरावे नव्हते असं सांगितलं जात आहे। तर सातारा कोर्टामध्ये मला काही जे अस्सल आणि विश्वसनीय पुरावे मिळाले ते आज आपल्यासमोर मी सादर करीत आहे। 1921 साली सातारा कोर्टामध्ये जेव्हा साताराचं कोर्ट राजवाड्यामध्ये होतं तेव्हा एक दावा झाला होता कलेक्टर ऑफ सातारा विरुद्ध रामदास स्वामी संस्थान यांच्यामध्ये। त्यामध्ये एक अर्ज दाखल केला आहे आणि त्या अर्जामध्ये जी एक अस्सल वस्तुस्थिती मांडलेली आहे त्याचा एक परिच्छेद फक्त मी आपल्याला वाचून दाखवतो। प्रतिवादी नंबर 1 म्हणजेच लक्ष्मण गंगाधर स्वामी हे समर्थ रामदास स्वामींच्या पुढचे वंशज आहेत, म्हणजे त्यांच्या मोठ्या भावाचे वंशज। श्रेष्ठ गंगाधर स्वामी असं ज्यांना म्हटलं जायचं त्यांचे वंशज, ते नंतर वंशपरंपरेनं अधिकार म्हणून पदावरती होते। अध्यक्ष आणि अधिकारी या पदावरती ते वंशपरंपरेनं होते। प्रतिवादी नंबर 1 हे आपल्या तीर्थरूप वडिलांच्या समाधीनंतर जून 1928 मध्ये गादीवर आलेले आहेत। प्रतिवादी नंबर 1 ने आज तारखेपर्यंत सांप्रदायिक गादी चालवली आहे। त्यास गव्हर्नमेंटने मान्यता देऊन, हे 1928 म्हणजे हे इंग्रज काळातली गोष्ट आहे, तर त्यास गव्हर्नमेंटने मान्यता देऊन फर्स्ट क्लास सरदारकीची वस्त्रे देऊन दरबारमध्ये सर्व राजे रजवाडे यांचे वरची जागा पहिली खुर्ची देऊन बहुमान केला आहे व दरबारी प्रसंग वरचेवर घडत असत त्यावेळी त्यांचे मानमान्यतेची काळजी घेतली जात असे व हीच गोष्ट लक्षात घेऊन घराणेचा व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांचे गादीचे वारस म्हणून त्यांचा मोठेपणा कायम राखण्यासाठी गव्हर्नमेंटने GR करून त्यांची सर्व इस्टेट कोर्ट ऑफ वॉर्डकडे घेतली आहे व ती तशीच अद्याप चालू आहे। एक अस्सल त्याच्यामध्ये एक बाब आहे। त्याच दाव्यामध्ये मला आणखी काही कागदपत्र सापडली। त्यात आहे रामदास स्वामी संस्थान चाफळ व सज्जनगड यांना जी अनेक राजे सरदारांनी जी इनामं दिली होती, जवळजवळ आमचा सगळा पाटण तालुक्यातलं एकही गाव असं नाही की जे पूर्वी चाफळ देवस्थानकडे इनाम नव्हतं, असं एकही गाव नाही। सगळी गावं, सगळा डोंगराळ भाग हा चाफळच्या संस्थांकडे इनाम होता। तर ही इनाम दिलेले आज्ञापत्र, ती सनदा, ह्याची ही यादी आहे। ही जवळजवळ 12 पानांची यादी आहे की कुठल्या कुठल्या राजांनी, सरदारांनी आणि सातारा गादीवर ज्यांचा राजांचा राज्याभिषेक व्हायचा, प्रतापसिंह महाराजांपर्यंत आली, शेवटचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्यापर्यंत अभिषिक्त झालेला, राज्याभिषेक झालेला प्रत्येक राजा आपल्या राज्याभिषेकानंतर रामदास स्वामींच्या संस्थांसाठी काही सनदा, काही वतनं, काही इनामं उत्पन्न म्हणून करून देत असे। अशी ही तब्बल 12 पानांची यादी आहे। त्यामध्ये
पुढच्या पेशांनी पण काही उत्पन्न चालवली आणि संताजी घोरपडे म्हणजे सुप्रसिद्ध सेनापती संताजी आणि धनाजी यांच्यापैकी संताजीराव घोरपडे यांनी तर कर्नाटकातलं हुक्केरीकडचं एक उत्पन्न रामदास स्वामी संस्थानला दिलं होतं. ती ही अस्सल यादी याच्यामध्ये आहे. याच्यातून हे सिद्ध होतं की हे यांचे गुरु होते. चाललेला वाद निरर्थक आहे. त्याचा सर्व सज्जनांनी एकत्रित येऊन धिक्कार केला पाहिजे, निषेध केला पाहिजे. मी स्वतः हिंदू महासभेचा अध्यक्ष या नात्याने ज्या जातीवादी संघटना आहेत जे विरोध करतात ते विनाकारण विरोध करत आहेत, अशा विरोधाला मी हिंदू महासभेच्या वतीने कडकडी विरोध करतो. अशा प्रकारची विधाने करून ज्या आपल्या राष्ट्रीय कार्याला विरोध करतात ते केवळ विरोध यासाठी विरोध करतात, त्यांचा आम्ही निषेध करतो. आणि सातारा जिल्हा हिंदू महासभेच्या वतीने या शिल्पास आणि याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. रामदास स्वामी संस्थान सज्जनगड मार्फत आपण जिल्हाधिकाऱ्यांसाठी एक पत्र दिले, तेच मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रति माननीय जिल्हाधिकारी सातारा महोदय, समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांचा परस्पर संबंध स्पष्ट करणारा गड म्हणजेच सज्जनगड होय. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सदर गड समर्थ रामदास स्वामींना दिला. महाराजांच्या इच्छेनुसार समर्थ रामदास स्वामींनी सन 1676 तर 1682 ही 6 वर्षे या सज्जनगडावर वास्तव्य केले असून याच गडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला. परिसरातील लोकांची या संदर्भातील भावना ध्यानी घेऊन सातारा येथील राज्य परिवहन मंडळाने जे कार्य करण्याचा विचार केला तो स्तुत्य आहे. जय जय रघुवीर समर्थ.